तुम्हीच ना मला जमणार नाही मी मारीच खाते मला गुड हा जो चॅनल आहे तो एमजे बॉईजचा आहे मी स्वतः एक डान्सर परफॉर्मर आहे आणि माझा सपोर्ट प्रत्येक डान्स कसं म्हणजे ठीक ना परत एकदा आलेलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन मी मयूर जाधव एमजे आजचा व्हिडिओ होणार आहे गणपती मंडळामध्ये फंक्शन आहे होम मिनिस्टर असा बायकांचा खेळ ठेवलेला आहे तो अजून खेळ बघूया आता जास्त बडबड नाही करायचं आणि मी जास्त दिसणार पण नाही व्हिडिओमध्ये थोडंफार दिसलं तर दाखवूया बघूया आपण काय काय तिकडे फंक्शन ठेवलं आहे गेम ठेवलेले आहेत मुलींसाठी तर आपण बघूसाठी होम मिनिस्टर असा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण बघूया चला डायरेक्ट भेटू खुर्चीवर बसले तिकडे समजून या या ताई पटकन अजून दोन या डाऊन स्वतःच या पटकन अजून दोन कोण या ओ आओ या झालं आता सगळ्यांना कळलं होतं या पण चला ओके या असे इथे उभे राहा तुम्ही इथे या तर तुम्ही इथे या तुम्ही इथे आणि तुम्ही यांच्या बाजूला हां ओके इथं बघा इथे बघा चला आता प्रत्येकाने एकेकाच्या मागे उभे राहा पटकन जे मॅच 2 मिनिटाची वेळ आहे ओके लक्षात ठेवा हे आपल्या ग्रुपमध्ये आहे ओके जर तुमच्या ग्रुपमध्ये कोण दुसऱ्या ग्रुपमधला आलं तर चावी मारायची डायरेक्ट कळलं का हा सर लगेच चावी मारायची कळलं का माहिती आहे का कारण तुम्ही जिंकणार मग ते येणार मग तुम्ही तुमच्या ग्रुपवर लक्ष ठेवायचं कोण दुसरे येते की नाही येते कळलं तुम्हाला ओके चला एकदम डेंजर आहे बाबा ओके सगळ्यांना एक एक टोपी दे ध्यान काढत बसू नका सांगतो काय करायचं ओके चहा पण खातो त्या गोळ्यामध्ये होल असतो त्या गोळ्या ह्या वाटीमध्ये इथे असणार आहेत आणि काही इथे असणार आहेत ओके तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो इकडचा एक फेमस असा मुलगा कोण आहे जो चॉकलेट बॉय इकडचा कोण 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 आहे एमजे कोण आहे एमजे अरे सगळ्याला ह्यालाच काय यावं लागतं ते कळत नाही एमजे एमजे ये ना ये एमजे एक तुला दाखवतो डेमो दाखवतो मी डेमो कसं आहे मला 2 हे द्या टूथपिक द्या जी टोकाची बाजू आहे ती बाहेर ठेवायची जिथे डिझाईन आहे ती तोंडात ठेवायची गेम असा आहे इथे वाटेल मिळेल यामध्ये कोलो आहे इथे पण कोलो असणार आहे वेळ सुरू झाली असं म्हटल्यानंतर यांनी जे इथे पहिले आहेत त्यांनाच परमिशन आहे की त्या गोळीला हात लावू शकतात ते पण एकदाच म्हणजे त्याशी उचलायची त्यांनी आणि अशी ह्याच्यामध्ये ठेवायची ओके त्यानंतर मग यांनी पण हात लावायचा नाही मग ही गोळी आपल्याला जे आपल्या दुसऱ्या काही उभ्या बाजूला त्यांना ट्रान्सफर करायची आहे हात न लावता आता हात न लावता कशी ट्रान्सफर करायची हे बघा अशी बघा टोक बाहेर टोक बाहेर हात नाही लावायचा म्हटल्यावर ना स्टार्ट म्हटल्यावर म्युझिक पण लावायचं 2 3 4 3 1 2 3 stop come on music please अरे वाह कोई नहीं ओ दाता नका थांबली पाहिजे नका थांबली कोई म्युझिक हाँ अरे बाबा हे तर 2 पाकिट पोलो टाकले तिकडे
होतंय काय? क्या बात है, वाह. वाह. तोपर्यंत हंगा तुम्ही काय आधी हो आधी हळू पडली त्यांची यांचा अँगल बघा. क्या बात है. हात लावायचा नाही. पडली पडली तेव्हा उलटा उलटा पोलो पोलो करून टाकायचं. ओके हो महेश शर्मा. अरे दादा आता कॅमेरा खाशील डोळा एकदम टफ चालू है. बाजू बाजूला डोळे. क्या बात है. ओह माय गॉड. साऊंडसाठी म्हणून बघा ना तिकडे खूप स्पीकर एकतर तिकडे तरी फिरवा. स्पीकर असून फिरवा आता गाणं संपल्यावर झाकून चुकून आणि गाणं चालू होतं तेव्हा झाकून चुकून घ्या असं बसलं काय क्या बात है. काय सॉलिड खेळत होतो तुम्ही. एक त्यांच्यासाठी जोर गाणं टाळ्या झाला पाहिजे. थांबा ना 2 मिनिटं थांबा. तुम्ही पण छान खेळलात. आपण म्हणजे ऑलमोस्ट खेळलेला आहे नाही समजा आपण यांना सांगा कोणाकोणाला माहिती है. किस किस को रूल्स नहीं पता है. आपको पता है कैसा खेळला है. तुम्हाला माहिती कळलं तुम्ही सांगा या दोघांना पटकन सांगा. कोणाला तुमच्या टीम मध्ये माहित नसेल तर त्यांना सांगा. झालं याच्या वर मी खाऊन टाकला. अरे क्या बात है.
वाजेपर्यंत सकाळ आम्ही जेवण घेऊन परत येतो. काय खेळलं ना या इथे. तुमचं नाव काय? पण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. यांचा प्रयत्न खूप सुंदर होता. म्हणजे असं नाही होतं तर मी असं घेईन. ठीक आहे पण काही टेन्शन नाही. पण ह्यांना एवढा आनंद झाला बापरे. मला तर बरी तू उडत आहे तिकडे आहे त्या बात आहे. पण या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्युझिक प्लीज कम ऑन 1 2 3 कम ऑन. काय झालं गिफ्ट क्या बात है. इकडे ते हुशार कॅमेराकडेच बघतो. मला काय हा जाईल है ना. काय नाचतो कोणी शिकवलं नाही तुमच्या मिस्टरांनी. बघून कोणाला मिस्टरांना नाच बघून काय नाचता. आणि तुम्हाला हे बक्षीस मंडळाकडून जोरदार टाळ्या ताईसाठी जाताना परत देऊन द्या. मूर्तिकाराचं नाव काय? हात वर करायचं. अरे वा वा. उभे राहा प्लीज. उभे राहा. तुमचं ती नाव सांगा. सरिता हेमंत भोसले. अच्छा आता उत्तर सांगा. उदय खोतू. उत्तर बरोबर आहे का? आईला परत घाण काढायची जातात. या आईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात है. पण आता तुम्हाला कळलं का आपले मूर्तिकार कोण आहेत? श्री उदय खोतू असं म्हणा. मूर्तिकार आहेत ते. हां चला कुठल्या टीम मध्ये काय करायचं? हुशार आहे का? जरा हा फॅन थोड्या वेळासाठी बंद करा. हा वाला फॅन बंद करा. हो त्यांच्या वाटेत गेले तर आणि वाटी उडाली तर. ओके चला सगळे स्ट्रॉ सारखेच आहे ना. हा फिरतोय सगळ्यांनी असा सारखा फिरतोय ना. नंतर असा चेहरा येईल आपला. ओके मिळालं स्ट्रॉ सगळ्यांना. दोन्ही असं टाकायचे. ओंकार इथे बघ. ओके तर खेळ असा आहे. नियम आहे का ते त्यांचं काम करतात. तुम्ही नियम आहे का फक्त दोन्ही तुम्हाला इकडे जे वाटीमध्ये आणि तुम्हाला असं लाईनमध्ये उभं राहायचं नाही आहे आता. ओके तुम्ही ग्रुपनी एकत्र येऊ शकता. हां घेऊन जायचं पण असं हाताने आणून घ्यायचं नाही. आपल्याला असं स्ट्रॉनी ओढायचं आहे. त्यातला थर्मोकॉल बॉल. ओके आणि मग नंतर असा स्टार्ट म्युझिक कम ऑन. बाजूचे काढून टाका पडले. लक्ष ठेवा. खालचे उसळ घ्यायचे नाही. शेवटचे 30 सेकंद राहिलेले आहेत आणि वेळ संपली. मला टाकून देऊ नका. शेवटची 15 सेकंद. शेवटची 10 सेकंद. 5 4 3 2 आणि वेळ संपली.
आया ह्या तीन वालेच आहे परत तीन घेऊन आल्या आत्ताच्या 3 2 आणि वेळ संपली 2 उभं राहायचं ताई 3 स्टार्ट म्युझिक कम ऑन हात नाही लावायचा हात नाही लावायचा शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत एक 2 11 होता 11 आणि इथे बघा 3 14 आईला एवढी वर टाकलं की काय 14 झाले थांबा एक त्यांच्यातलं कोणी ते 2 3 4 5 6 7 12 आणि 13 क्या बात है वाह म्यूजिक प्लीज कम ऑन मला कोणतरी हरलं मला कोणतं आलं बेस्ट कंडिशन वाली टीम होती थोडीशी स्ट्रॉंग होती आणि आता ही जिंकल्यामध्ये इथं खूपच स्ट्रॉंग झालेली आहे तुम्ही काय करा जॉईन प्लीज ओके एक मिनिट म्युझिक थांबा इकडे जे अनमॅरिड आहेत त्यावरती गुलाबी साडीवर सगळ्यात चांगला परफॉर्म कोण करतो या ना काय लाजताय अशा कशा ह्याला पेमेंट जास्त वाटतं थांब कुठे गेलं तुमचं नाव काय कोण या मध्ये आवाज येते नाही माईकवर पण बोलताय का नाही सानिका नाव ना तुमचं अच्छा छान नसतात का ह्या चला बघूया ओके यांनी शिकवला डान्स हे माझ्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे नेक्स्ट मगच बसून ओरडत आहे कोणा चालू ओके नेक्स्ट
8 लक्षात ठेवा 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 8 आणि 10 लक्षात ठेवा 8 10 आईला यांचा मेकअप सगळा ओरच आहे का 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 क्या बात आहे म्हणजे दोघांचे 9 झालेले आहेत आणि तुमचे 10 झालेले आहेत आणि म्हणून आपण तिन्ही जोडींना पुढच्या राऊंड मध्ये टाकतोय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मम्मी आहे का मम्मी खेळले होते तुम्ही खेळल्या होत्या कुठे हरल्या तुम्ही ते असं तूच पिकवलं आईला आता मस्त ना आता पोलो नाही तूच पिकलं डायरेक्ट पैठणी चला आता खेळ अगदी सोपा आहे दादा हे घ्या सोपा खेळ आहे एकदम सोपा खेळ आहे ओके चला 4 जण कोण आहेत ते 4 खुर्च्यावर बसून घ्या पटकन ताई तुम्ही उठावा लागेल तुम्हाला खुर्ची गिफ्ट देतो नंतर हां 4 बसा ओके आता यांना भूक लागली आहे ह्या काकीना म्हणून मी बिस्किटं मागवलेली आहेत खास तुमच्यासाठी मागवलेले आहेत खेळले होते तुम्ही खेळल्या होत्या कुठे हरल्या तुम्ही ते असं तूच पिकवलं आईला आता मस्त ना आता पोलो नाही तूच पिकलं डायरेक्ट पैठणी चला आता खेळ अगदी सोपा आहे दादा हे घ्या आता यांना भूक लागली आहे ह्या काकीना म्हणून मी बिस्किटं मागवलेली आहेत खास तुमच्यासाठी मागवलेले आहेत म्युझिक रेडी आहे स्टार्ट म्हणलं 3 स्टार्ट म्युझिक कम ऑन वाह क्या मस्त म्यूजिक शर्ट लगाओगे कम टाइम में ज्यादा बर्तन कौन धोगा इसका क्यों नंबर से करने लाओगे मास्टर्स और इनकी की शक्ति वाला फिर टाइम जो जिंदगी हमारे जोक से बाइकों को दे बेजो शान मैं बिस्किटचा पुडा संपला तर बंद तुम्हीच ना मला जमणार नाही मी मारीच खाते मला गुड डेच हवा तुम्हीच ना कसं खाल्लं हवऱ्यासारखं बिस्किट हां आणि गुड्डे घे त्यांना भूकच लागली होती क्या हो गया घर में पार्ले जी खाते हैं तुम उनको देखने को तो जाते हो फिर पार्ले जी खाते तो तुम क्या घर में खाते नहीं खाना चाहिए नहीं तो आज तुम जीत जाते इधर फिर तुम क्या खाते नाश्ते में कुछ भी नहीं डाइटिंग करते हैं चपाती भाजी कुछ भी नहीं म्हणतात आणि चपाती भाजी खाते त्यांच्याकडेच होतं मग यांचं बिस्किट इथे पडलं वाह क्या बात आहे कसं वाटलं बिस्किट खाऊन असं वाटलं यांना तुम्हाला कसं वाटलं बिस्किट खाऊन खूप छान वाटलं आता पुढे खा मग चला पण जे आपले 2 जण हरलेले कोण आहेत ते 4 जण हात वर करा असं हरलेलं बोलावं लागतं मला हां कुठे 2 आणि कोण 2 या हरलेले मी हरले तुम्ही ना 4 हां ह्यांच्यासाठी मंडळाकडून एक स्पेशल बक्षीस आहे हा राहिलेला पुडा तुमच्यासाठी यांना पाहिजे भूक लागली तुम्हाला पाहिजे यांना काय वाटतं जोरदार टाळ्या ताईंसाठी प्लीज हे आपका नाम ये आपके लिए तुमचं नाव सौभाग्यवती रोहिणी जगताप आईला ॲड्रेसच सांगितलं हे तुमच्यासाठी आता बघा यांचं काहीतरी वेगळं मी सांगा तुमचं नाव काय आता
सांगा अरे मस्त ना आडनाव काय रोशनी रमेश रुके. हे बरोबर सांगितलं चला कमॉन प्लीज कम प्लीज जॉईन ओके प्लीज इथून पण कोणाला यायचं येऊ शकतात फक्त हे 4 कंटेस्टंट लक्षात ठेवा कोण येते ओके नाहीतर नाचून आणि मी होती पहिली तुम्ही पण येऊ शकता नो प्रॉब्लेम प्लीज कम याच्यानंतर फक्त लास्टचे 2च गेम आहेत म्हणून तुम्ही येऊ शकता बक्षीस द्या प्लीज 2 बक्षीस आधी सांगता होत्या मी बघितलं बक्षीस जाते अजिबात नाही अजिबात नाही तुमच्यासाठी अरे असू दे हे आहे हे तुझ्यासाठी चला ओके झालं आपलं सामान पाणी आलं आळे पाणी पण थोडंसं या बाजूला महाराष्ट्राच्या आरोग्यावर राजे छत्रपती महाराजांनी उल्लेख करतो मराठी नायक महाराजांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना उल्लेख करतो महाराष्ट्र राज्याचे राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि दिल्लीच्या राज्याचे मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि त्यांचे सर्व सहकारी कामगार वर्ग मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की ज्या मंडळींनी 50 वर्षापूर्वी एक छोटंसं रोजगार लावलं होतं त्याच्या छोट्या वर्षामध्ये आपण त्याला स्वतःकडे काम करतात चांगली बाबा कामगार लोक सगळीकडे येऊन एकत्रपणे गेली 50 वर्ष आपण हे गणेशोत्सव साजरा करतो की गणरायाची मी प्रार्थना करतो की आपल्या सर्व कामगार बांधव त्यांच्या कुटुंबीय सर्वांना डॉक्टरश्री निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि आज 16वा महोत्सव आपण साजरा करतो तो नंतर 75 वर्षाचा साजरा व्हावा अशी गणरायाची मी प्रार्थना करू तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा गणपती बाप्पा बाबा की Start music, come on! शांत वैसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल को ऐसे बस दिल के जैसे झम 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 आता सुरू मारू शकता तुम्ही आता
सगळ्यांनी बघितलं असं पण पडलं तरी पडलंच होतं, पाडायचं होतं पाडायचं. ओके हे काय झालं ओके, पण म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड, हां दुसरं काही नाही, म्हणजे एक ओंजळ ह्या पुढे होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्या 50व्या वर्षासाठी भेट दिलेली आहे. मामाचे चाहते वेगळे पटकन बोल. अध्यक्ष आमचे हा राहा ना बिंदास राहा. विनंती करावी की वैभव उद्योगाचा सत्कार करावा. हा सागर गेला. फोटो काढ. शिशु भाई के फोन में निकाल. जा फोटो काढ जा. सगळ्यांनी उभं राहा एकत्र. वरून बोललं सगळ्यांनी उभं राहा एकत्र. एक मिनिट बरोबर सगळे डान्सरच राजा. सगळ्यात आधी जितीच्या राजाला मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी खूप मोठा बाप्पाचा भक्त आहे. जर तुम्ही टी व्ही बघत असाल माझ्या छातीवर माझ्या हातावर सगळी त्यांचीच नावं आहेत. मी बाप्पाला खूप मानतो. माझा दिवस त्यांच्या फोटोने स्टार्ट होतो नेहमी इंस्टाग्रामवर सुद्धा. तर असंच नेहमी हा सण साजरा करा. ते 11 दिवस आपल्याला भेटायला नाही, आपल्या सुखाने समृद्धी द्यायला येतात असा मी विचार करतो. आणि या 11 दिवसानंतर पण तेवढंच प्रेम ते जितूने आपल्याला बघताय. तर सगळे एकत्र म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा लक्ष ठेवतोय तुमच्यावर आणि माझ्यावर. थँक्यू. हाँ एक ये दे दो, ये कोलैब होगा इसलिए. ओके. आणि मी आज जितीच्या राजाला आलो आहे आणि त्यांचं हे 50वं वर्ष आहे. तर तुम्ही सुद्धा या, त्यांचं दर्शन घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि तुमच्या सहपरिवार तुमच्या मित्रांना घेऊन या. आणि सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे, त्याला बघून मन असं तृप्त होत आहे. तर या, आशीर्वाद घ्या आणि खूप प्रेम घेऊन जा. गणपती बाप्पा. हा जो चॅनल आहे तो एमजे बॉईजचा आहे. मी स्वतः एक डान्सर परफॉर्मर आहे आणि माझा सपोर्ट प्रत्येक डान्सरला नेहमी असणार आहे. तर याच पेजला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि ते इन्स्पायरिंग व्हिडिओज असेल. कीप डान्सिंग अँड कीप ब्रिंग हार्ट्स. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
एंट्री मधून मी जे पहिलंच म्हटलं होतं की वाईल्ड कार्ड एंट्री मधून काय तुम्हाला पैठणी पाहिजे मिनिस्टर इकडे काय ते म्हणजे मी ऑलरेडी ट्रेनिंग दिली तुम्ही झाला नाही खेळायला येस क्या बात है कोण पैसे अरे फोटो काढायचा आहे गणपती बाप्पा इकडे बघा आई आई इथं लक्ष फोटो घे ना हे लहान पोरांची फोटो अरे असं नका करू इथं काही लोक भरपूर काय काय लावत आहेत सावध राहिलं पाहिजे लुटारू लोक एकदम एकावेळेला येत असतात आत्ता आपण या वेळेला विचार केला पाहिजे की आज GT हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये राहणारे आमचे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांचा काय प्रश्न आहे शिक्षणापासून नोकऱ्यांपर्यंतचे प्रश्न आहेत ना याच्यासमोर बोलतोय मी तुमच्या राजासमोर मग आज रोजगार नाही आमचा तरुण बेरोजगार आहे आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत मुलांचा शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढतोय पण त्यात आमच्या आदित्य ठाकरेंनी यांना ICSE आणि CBSEच्या शाळा मोफत महापालिकेत सुरू केले या CBSEच्या ICSEला लाखो रुपये फी भरायला लागते ते शिक्षण त्याच दर्जाचं शिक्षण माझ्या मुंबई महापालिकेत आदित्यजी ठाकरे यांनी सुरू केलं या बारीक बारीक गोष्टी आहेत मला GT हॉस्पिटलच्या अगदी बॅडमिंटनच्या हल्ल्यापासून कोविडच्या हल्ल्यापर्यंत सगळे हल्ले मला माहिती आहेत पण GTचा कर्मचारी मजबूती नव्हती गणपतीच्या केली मिनिस्टरच्या वेळी GTच्या राजाच्या आगमनाच्या औषधाने जे 10 दिवसाचं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जे गणेशाची बाप्पाची मूर्ती ते स्थापन करण्यात आली आणि त्याच उत्सवाचं औचित्य साधून खास महिलांसाठी या मंडळाने हा खेळ इतिहास ठेवला होता तो म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि त्याचे मानकरी तिन्ही मानकरी आता आपल्यासोबत आहेत आपण पहिल्या तृतीय पारितोषिक देऊया मी विनंती करेन ज्यांना तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी पुढच्या एक प्रकारे महिलांकडून तृतीय पारितोषिक